येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. -28 वरून उजनी धरण बुधवारी प्लस मध्ये येणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. भीमा खोऱ्यात पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरू असल्यामुळे -28% एवढ्या पातळीवर पोहोचलेलं उजनी धरण झपाट्यानं भरू लागलंय. गेल्या 48 तासात उजनी धरणात 3% पाणीसाठा वाढला आहे. आज सायंकाळी 6च्या रिपोर्टनुसार उजनी धरणात दौंडमधून 52,213 क्युसेक वेगानं पाणी उजनी धरणात येऊ लागलंय. सध्या पारगाव इथून 1,11,000 क्युसेक एवढ्या वेगानं पाणी येऊ लागलं असून ते उद्या पहाटेपर्यंत दौंडमधून उजनी धरणात येईल. त्यामुळे उद्या खूप मोठ्या प्रमाणावर उजनी धरणात पाणी येईल आणि बुधवारी सायंकाळपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येईल, अशी माहिती उजनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोमवारी देखील भीमा खोऱ्यात दमदार पाऊस झाला, त्यामुळे आहे तो पाण्याचा फ्लो कंटिन्यू राहिला. तरीही येत्या 8 दिवसात उजनी धरणात +15% एवढा पाणीसाठा होऊ शकतो, हे विशेष. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेत. काळे ढग आणि सोसाट्याचा वारा दररोज वाहतोय. त्यामुळे सोलापूरवर वरुण राजा कधी प्रसन्न होणार याची चिंता कायम आहे. असं असलं तरी उजनी धरण झपाट्यानं भरू लागलं आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. सोलापूर शहरातील जुना हिरज नाका म्हणजेच निराळे वस्ती रोडवर 12 मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेली अतिक्रमणं महापालिकेनं केली उद्ध्वस्त. सोलापूर जिल्हा परिषद छत्रपती उद्यानमधील शिवरायांचा पुतळा उंच करणार, तसंच परिसराचं करणार सुशोभीकरण. आर्किटेक्टकडून डिझाईन तयार, डीपीडीसीच्या निधीतून खर्च केला जाणार. उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांची माहिती. सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या 45 जणांच्या अर्जाची करण्यात आली छाननी. अद्याप निकाल जाहीर नाही. सोलापूर महापालिकेतील 249 रोजंदारी सेवकांना तसंच 15 वाहन चालकांना सेवेत कायम करण्यासंदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक. सोलापूर झेडपीचे सीईओ कुशल जैन म्हणाले, आषाढी वारीतील बहुतांश निविदा प्रक्रिया पूर्ण. यंदाच्या वर्षी 50,000 वारकऱ्यांना जिल्हा परिषद देणार रेनकोट. हा वर्षी वारकऱ्यांसाठी 50,000 रेनकोट ते आम्हाला द्यायचे आहे. त्याचं पण नियोजन सुरू आहे आणि 2-3 दिवसामध्ये त्याची पण पुरवठा सुरू. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888222. महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत. शासनाचा सतर्कतेचा इशारा. आपत्कालीन मदतीसाठी राज्यात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू. साताऱ्यात पावसाची तुफान बॅटिंग. महाबळेश्वरात उच्चांकी असा 473 मिलीमीटर पाऊस. कोयना धरणात 78,000 क्युसेक पाण्याची आवक. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 625 मिलीमीटर पावसाची नोंद. मावळ तालुक्यावर आभाळ फाटल्याचं चित्र. अनेक ठिकाणी पूरस्थिती. खडकवासला धरण 32% भरलं. पुढील 24 तासात धरण 80% भरण्याची शक्यता. धरण 80% भरल्यास विसर्ग सुरू करणार, प्रशासनाची माहिती. संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या देहूतून, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परवा आळंदीतून पंढरीकडे ठेवणार प्रस्थान. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. आळंदीकडे जाणाऱ्या इंद्रायणीचे 4 पूल पाण्याखाली. वारकऱ्यांनी थेट पुण्यात थांबण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण
वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली पावसाची परिस्थिती. सभापती राम शिंदे यांच्याकडून विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकद्वारे पुण्याच्या दिशेनं वाहतूक सुरू, मात्र रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्या रद्दच. रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू. मुंबईसह राज्यातील पावसाच्या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाईची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी. बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार नाहीत. खासदारांचीही बैठक बोलावली होती. काय झालं? ठाकरेंच्या डॅमेज कंट्रोलवर उदय सामंतांचा टोला. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मावळ तालुक्यातील पाटण गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. या दुर्घटनेत शेतकरी दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन. कारागृहातील कैद्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी आता AIचा वापर. गृह विभागाकडून 200 कोटींचा निधी, 15 अत्याधुनिक ड्रोनचाही समावेश. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी. सोशल मीडिया अकाउंटवरून अबू मुस्तफा या नावानं धमकी. तपास यंत्रणा दक्ष.